यवतमाळमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक। पीडित विद्यार्थिनीला आमिष दाखवून गैरकृत्य केल्याचा आरोप। कठोरात कठोर कारवाई करावी नागरिकांची ही मागणी। चिया पिकाच्या दरात घसरण। वाशिम बाजार समितीमध्ये रब्बी हंगामातील चिया पिकाला 18,300 रुपयांवर दर। तर आता पिकाच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी चिंतेत। जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मार्फत गोंदिया जिल्ह्यात 110 कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा। 23 डिसेंबरपर्यंत धान विक्री केलेल्यांचा यामध्ये समावेश। पुन्हा उद्दिष्ट वाढीची प्रतीक्षा। गोंदियाच्या बोंडगाव परिसरामध्ये तणनाशकामुळे मका पिकाचं नुकसान। प्रशासनाकडून 21 शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे। अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांसह तक्रार दाखल। महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना कर्ज चक्रातून बाहेर काढण्यासाठी अभ्यास समिती गठीत। मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखालील समितीत 13 सदस्यांचा समावेश। जळगावची केळी मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूरमध्ये समाधानकारक भाव मिळत असल्यानं मध्य प्रदेशमध्ये केळीची मागणी वाढली। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। रावेरसह यावल, मुक्ताईनगर, जामनेरमधून केळीची मोठ्या प्रमाणात आवक। भंडारा जिल्हा राईस मिलर्स असोसिएशनकडून विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। तर धान खरेदीस आता गती देण्यासाठी राईस मिलर्सच्या समस्या तात्काळ सोडवाव्या, राईस मिलर्स असोसिएशनची ही मागणी। नाशिकच्या निफाडमध्ये कादवा नदीला जलपर्णीचा विळखा। या जलपर्णींमुळे नांदूर मध्यमेश्वर धरणाचे पाणी प्रदूषित होण्याची भीती। नागरिकांचा संताप। तातडीने स्वच्छता करण्याची मागणी। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातल्या तळेगावात तीव्र पाणी टंचाई। महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडामोर्चा। 2 दिवसांमध्ये पाणी सुरू करण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचे आश्वासन। मुक्ताईनगरच्या बोदवडमध्ये पाणी पुरवठा करण्यासंदर्भात बैठक संपन्न। आमदार चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार। येणाऱ्या काळात सुरळीत पाण्याची टंचाई भासू नये यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश। अमरावती जिल्ह्यातील 56 जलप्रकल्पांमध्ये सध्या 79.66% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध। ऊर्ध्व वर्धा प्रकल्पामध्ये आता 70.61% पाणीसाठा। 42 लघु प्रकल्पांमध्ये केवळ 48.99% पाणी उरलं। पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात टंचाईची देखील शक्यता। छत्रपती संभाजीनगरात निवडणुकीच्या कामात अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर। गंगापूरमध्ये तब्बल 119 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये कारवाई। रत्नागिरी तालुक्यातल्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचा निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांच्याकडून आढावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमध्ये ठेवलेल्या ईव्हीएमसाठी चोख बंदोबस्त। लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागा आणि पंचायत समितीच्या 118 जागांसाठी उद्या मतमोजणी। जिल्ह्यातल्या प्रत्येक स्ट्रॉंग रूम बाहेर मोठा बंदोबस्तही तैनात। पनवेल तालुक्यातल्या अतिदुर्गम माची प्रबळगड परिसरामध्ये डोंगरदऱ्या पार करत मतदान प्रक्रिया यशस्वी। अवघड भौगोलिक परिस्थितीमध्ये देखील कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र गाठलं। धुळ्यात महापौर कार्यालयाच्या दुरुस्तीचं काम सुरू। महापौर मायादेवी परदेशी उद्या पदभार स्वीकारणार। कार्यालयातील दुरुस्तीचं काम हे अंतिम टप्प्यात आलं। 15व्या वित्त आयोगाचा निधी थांबल्यानं नंदुरबार पालिकेवरती आर्थिक संकट। कर्मचाऱ्यांच्या पगारांसह विकास कामं रखडली। घनकचरा आणि नालेसफाई कामांवरती याचा परिणाम झाला। मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेची धडक लागून मासेमारी नौकेचं नुकसान। सिंधुदुर्गातील वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावरील ही घटना। घटनेमध्ये 2 मच्छीमार जखमी। जाब विचारण्यासाठी मिरकरवाडामधील मच्छीमारांनी मत्स्य आयुक्त कार्यालय गाठलं। गोंदियामधल्या तिरोडा शहरामध्ये लग्नाचा आमिष दाखवत महिलेचं शारीरिक शोषण करण्यात आलं। प्रेम संबंधांच्या नावाखाली विश्वासघात करत 7.5 लाखांची फसवणूक देखील करण्यात आली। पोलिसात गुन्हा दाखल। चंद्रपूर शहरात तब्बल 17 लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास। वडगाव वॉर्डातील चिंतामणी रेसिडेन्सी भागातली घटना। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। 4 चोरट्यांनी चोरी केल्याचं समोर। नागपूरमध्ये यशोधरा नगरमध्ये अंमली पदार्थ तस्करीवर कारवाई। पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद ऑटो रिक्षामध्ये अंमली पदार्थ सापडले। कारवाई दरम्यान एक आरोपी फरार, दोघांना अटक। पुरंदर सायकल क्लबच्या सायकलपटूंची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनोखी श्रद्धांजली। सायकलपटूंनी पुरंदर ते बारामध्ये सायकल राईड करत अजित पवार यांना आदरांजली वाहिली। वर्ध्याच्या पुलगावमध्ये आमदार श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन। तर शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद। पालकमंत्री पंकज भोयर, आमदार राजेश बकाने, अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि अभिनेता देवदत्त नागे यांची उपस्थिती। वाशिम या ठिकाणी कुतूहल विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन। संकटकालीन परिस्थितीत रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी 20,000 विद्यार्थ्यांना सीपीआरचं प्रशिक्षण। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि विज्ञान भरतीच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। गोंदियाच्या बीजे पार्कमध्ये आमदार संजय पुराम यांच्या प्रयत्नातून सुसज्ज ई लायब्ररीचं लोकार्पण। दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळालं हक्काचं व्यासपीठ।
यवतमाळमधल्या कचरा संकलन व्यवस्थेचा बोजवारा पुन्हा एकदा चव्हाट्यावरती. प्रभाग क्रमांक 10 मध्ये सफाई कर्मचारी गैरहजर, त्यामुळे कचरा रस्त्यावरती साचून नियमभंग करणाऱ्यांवरती तातडीने कारवाई करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही दिला. नाशिक महानगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून शहरात वाहतूक व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी ठोस निर्णय. 28 ठिकाणी सिग्नल आणि 90 विविध प्रकारचे मेसेज डिस्प्ले बोर्ड बसवण्याचाही निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नवीन बसेस दाखल होणार. तर नव्या एसटी बसेसचं नाव राजमाता जिजाऊ असं ठेवणार. मंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ही माहिती. रत्नागिरीच्या नाणीज क्षेत्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा. सोहळ्याला पालकमंत्री उदय सामंत, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार शेखर निकम यांचीही उपस्थिती. रखरखत्या उन्हातही शेगावमध्ये भाविकांची गर्दी. संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त हजारो भाविक शेगावमध्ये दाखल. बीडच्या आष्टीमधील हजरत फत्तेशाह बुखारी उरूस यात्रेला प्रारंभ. दर्ग्यामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. हजरत फत्तेशाह बुखारी दर्ग्याला आकर्षक अशी विद्युत रोषणाई. तिकडे नांदेड शहरामध्ये विश्वशांतीच्या उद्देशानं शहरात 108 अग्निकुंडांद्वारे भव्य महायज्ञाचं आयोजन. शिवमहापुराण कथेसाठी राज्यभरातून भाविकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी. अमरावतीच्या दर्यापुरात तरुणीनं संत गजानन महाराजांची रांगोळी काढली. तर 10 तासांमध्ये तब्बल 40 स्क्वेअर फुटांची तरुणीनं ही रांगोळी काढलेली आहे. रांगोळी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी. विठ्ठल मंदिरातील परिवार देवतांच्या मूर्तीची पुनर्स्थापना. जतन आणि संवर्धनाच्या कामानंतर मंदिरातील मूर्ती पुन्हा नव्यानं स्थापित. धार्मिक विधीने स्थापना. परिवार देवता भक्तांसाठी दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या. बीडच्या परळीमध्ये महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथ देवस्थान देवल कमिटी आणि प्रशासनाकडून तयारी सुरू. वैद्यनाथ मंदिराच्या उत्तर बाजूस भव्य मंडपही उभारणार. वैद्यनाथाची पारंपरिक पालखी सुद्धा काढली जाणार. भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये बंद राहणार. विकास कामांसाठी भीमाशंकर मंदिर 3 महिने बंद. महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये सुद्धा मंदिर सुरू ठेवण्यात येणार होतं, मात्र भाविकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली.